कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टरच्या मालक चालकाचे वाशिम नगर परिषद समोर 25 जुलैपासून उपोषण. गजानन ठेंगडे. वाशिम नगर परिषद क्षेत्रांतर्गत कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर मालक चालकाचे थकीत वेतन अनेक महिन्यांपासून मिळाले नाही. याबाबत वाशिम युवा सेनेच्या वतीने ट्रॅक्टर चालका मालका समवेत वाशिम नगर परिषद समोर दिनांक 9/10/2023 कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर मालक चालकाचे समवेत वाशिम जिल्हा युवा सेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे व युवा सेना शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपोषणास बसले होते. परंतु त्या दिवशी संबंधित मुख्याधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या समवेत थकीत असलेले वेतन देण्यासंदर्भात लेखी आश्वासन देऊन उपोषण थांबवले होते. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जवळपास 3 महिन्याचे वेतन मिळणे अद्यापही बाकी आहे. दिलेल्या शब्दाप्रमाणे संबंधित मुख्याधिकारी व ठेकेदार यांनी आपले शब्द न पाळल्यामुळे कचरा उचलणारे ट्रॅक्टर मालक चालक व युवा सेना यांच्या वतीने दिनांक 25 रोजी वाशिमच्या नगर परिषद समोर युवा सेना जिल्हा सचिव गजानन ठेंगडे व कचरा उचलणारे ट्रॅक्टर चालक मालक उपोषणासाठी बसणार असल्याचे निवेदन दिनांक 22 जुलै 2023 ला देण्यात आले. होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी नगर परिषदचे मुख्याधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर असेल असे निवेदनात म्हटले आहे. याबाबतची माहिती वाशिम यवतमाळचे खासदार संजय भाऊ देशमुख, वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ मापारी, वाशिम शहर प्रमुख गजानन भाऊ भांदुर्गे, ठाणेदार, वाशिम शहर पोलीस स्टेशन यांना याबाबतची माहिती करिता निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना गजानन ठेंगडे, जिल्हा सचिव युवा सेना, माधव वाकुडकर, सुरेश वाकुडकर, निखिल वाकुडकर, विठ्ठल वाकुडकर, लक्ष्मण मानवतकर, सुनील शिंदे, दिलीप वाकुडकर, पंढरी शिंदे, गोविंद शेडके यांच्यासह अनेक कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालकासह अनेक पीडित व्यक्ती निवेदन देताना हजर होते. रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.